आजचा दिवस सुरू झाला आपल्या गावाकडच्या अगदी निवांत वातावरणात. सर्वात आधी मी घरातील मुलांसाठी गरमागरम फोडणीच्या शेवया बनवल्या आणि एक साईडनं माझ्या भाचीबाईंनी सगळ्यांसाठी मस्त असा चहा बनवला. एक साईडनी मुलांसाठी मस्त अशा फोडणीच्या शेवया तयार होत होत्या आणि एक साईडनी मस्त असा चहा तयार होत होता. फोडणीच्या शेवया झाल्याच होत्या आणि चहा पण झाला होता. मग काय, चहाची मजा घेत असताना एक भारी असा जोक झाला. चहा झाल्यावर आम्ही सगळे एकत्र बसून चहा घेत होतो आणि मी सासूबाईंना इथे चहा आणि पाणी नेऊन दिलं. तर काय, पाणी पिताना सासूबाईंच्या नाकात पाणी गेलं आणि एवढा मोठा जोक झाला आणि सगळे इथे मस्त हसायला लागले होते. ते छोटे छोटे क्षणच घरात आनंद भरून टाकतात. आणि नंतर घरातले सगळे कामं आटपून घेतले, स्वयंपाकाची थोडीफार तयारी केली. आता वहिनीच्या भावाचं लग्न आहे म्हणून मी ते साड्या सिलेक्ट करायला घेतले. कोणती घेऊ कोणती नाही ते बघतच होते, विचार करत होते. तेवढ्यात माझ्या हातातून इथे कपाटाचं दार निघालं आणि मला जास्त वाईट वाटलं, कारण की ते माझ्या हाताने तुटलं. दुसऱ्याच्या हाताने तुटलं असतं तर मला बोलायला चान्स होता, पण माझ्या हाताने तुटल्यानंतर मला इथे कोणाला काही बोलायला चान्स नाही मिळाला. साडी सिलेक्ट केली. आता हा माझा गावाकडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.